ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। वलांडीत दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ, सिनेस्टाईल पाठलाग करून नागरिकांनी तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। देवणी तालुक्यातील वलांडी येथे शुक्रवार दिनांक 5 जून सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या चोरीचा थरारक प्रकार घडला। मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधान, धाडस आणि एकजुटीमुळे तिघा संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वलांडी बसस्थानक परिसरात सकाळपासूनच MH42BE 5173 क्रमांकाची एक संशयास्पद चारचाकी फिरत होती। या वाहनामध्ये 4 ते 5 युवक असल्याचे नागरिकांनी पाहिले होते। वारंवार वाहन थांबवून परिसराची पाहणी केली जात असल्याने नागरिकांना त्यांच्याबाबत संशय आला होता। दरम्यान बसस्थानकावर ST बसमध्ये प्रवासी चढत असताना 2 चोरट्यांनी एका प्रवाशाचे पाकिट चोरून पळ काढला। यावेळी परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करणारे यासीन शहा यांनी चोरट्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी वाहन वेगाने पुढे नेत त्यांना धडक दिली। या घटनेत यासीन शहा किरकोळ जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ हालचाल करत विविध ठिकाणी अडथळे निर्माण करून चोरट्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी ट्रॅक्टर आडवे उभे करून वाहन अडविण्यात आले। या गोंधळात 2 संशयित नागरिकांच्या हाती लागले, तर इतर साथीदारांनी वाहन सोडून जवळील शेताच्या दिशेने पलायन केले। यानंतर वलांडीतील युवकांनी मोठ्या संख्येने दुचाकीवरून चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला। पडून गेलेल्या संशयितापैकी एकाने वलांडी कौठाड मार्गावरील बदनाडे फार्म हाऊस परिसरात चोरीचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते। मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला पोद्दार विद्यालयाच्या मैदानाजवळ पकडण्यात आले। त्यानंतर 3ही संशयितांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। सजग नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे देवणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन, एक लोखंडी कोयता, 20,000 रुपये किमतीचा एक मोबाईल, 3,000 रुपये किमतीचा दुसरा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या एर्टिगा वाहनासह एकूण 8,23,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान पोलिसांनी विलास पारवे वय 40 राहणार बाभळगाव लातूर, अजय सूर्यवंशी, बाळू सम्मुखराव आणि धनराज कांबळे सर्व राहणार लातूर यांच्या विरोधात कलम 425 आणि 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश लामतुरे करीत आहेत। विशेष म्हणजे देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी अण्णासाहेब खोडेवाड यांनी पदभार स्वीकारलाय। नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या प्रकारामुळे वलांडी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरी, पाकिटमारी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। फरार झालेल्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी जिल्हा प्रतिनिधी।